रुग्णांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयावर चौफेर टीका होत असताना रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आरोग्यालाच बाधा झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या केवळ नावातच स्वच्छता उरली असून परिसरात सर्वत्र अस्वच्छतेचं साम्राज्य पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन रंगवलेल्या भिंती, जुन्या गाद्या, कपाट, कॉट अशा इतर वस्तू तशाच धूळ खात तिथेच पडलेल्या। वॉर्डमध्ये तर बाटल्यांचाही खच नजरेस पडला। हे कमी की काय म्हणून तिथे उंदीर, घुशी, कुत्रे आणि डुक्करांचाही सर्रास वावर पाहायला मिळाला। पण जेव्हा रुग्णालयातील कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती येणार आणि मंत्री महोदय येणार याची वर्दी मिळाली, झोपी गेलेले स्वच्छता कर्मचारी तातडीनं कामाला लागले आणि त्यांनी साफसफाईची अशी काही धूळफेक केली की अवघ्या काही तासात रुग्णालय परिसर चमकला। अशीच तत्परता जर रुग्णसेवेबाबतही दाखवली तर रुग्णांच्या उपचारावरून नेहमी टीका झेलणाऱ्या शासकीय रुग्णालयांचं नक्कीच चोहीकडून कौतुकही होईल। या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या आसपासची अशी अवस्था असताना किमान रुग्णालयाचे डीन असलेले डॉक्टर SR वाकोडे यांच्या केबिनमध्ये तरी स्वच्छता असेल असं वाटलं होतं। मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी जेव्हा डीन डॉक्टर वाकोडे यांना भेट दिली तेव्हा भ्रमाचा हाही भोपळा फुटला। कारण त्यांच्याच केबिनमधील दोन्ही टॉयलेट अत्यंत घाण अवस्थेत होती। ती पाहून खासदार हेमंत पाटील यांना संताप अनावर झाला। त्यांनी थेट डीन डॉक्टर SR वाकोडे यांना टॉयलेट साफ करण्याच्या कामाला लावले। खासदार हेमंत पाटलांनी तर रुग्णालयातील अनागोंदीवर देखील बोट ठेवलं। त्यांच्या या कृत्याबाबत मात्र टीकाही करण्यात येत आहे। रुग्णालयाच्या डीनला असं वागवण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात मनुष्यबळ कमी असेल तर त्याबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत। यावरच आम्ही 0 आवरमध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता दुसरा, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात डीनकडून टॉयलेट साफ करून घेतलं, खासदार हेमंत पाटलांची ही कृती योग्य आहे का? आपल्याला उत्तर द्यायचं होतं होय किंवा नाही। खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती खासदारांनी दिली। मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर वाटत नाही। यापूर्वी सुद्धा मी जिल्हा प्रमुख असताना सिव्हिल सर्जन यांना अशा पद्धतीचं शौचालय साफ करायला लावलेलं होतं। शासन हजारो कोटी रुपये तुम्हाला देतं, एवढ्याला इमारती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतं। आज 260 माणसं तुमच्याकडे स्वच्छतेसाठी नोकरीला आहेत आणि यामुळे मृत्यू होत आहेत। याच्याबद्दल प्रचंड अनास्था या सरकारी अधिकाऱ्यांची आहे। तर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी हेमंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत डीनकडून टॉयलेट सफाई करून घेण्याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। तसंच संबंधितांची जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची देखील मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। कॉलेजला डीन असतात माहिती आहे ना तुम्हाला, तर त्या डीनला आज म्हणे बाथरूम साफ करायला लावलंय। कोणीतरी स्थानिक तिथले जे खासदार आहेत, जे पाटील नावाचे खासदार आहेत, त्यांनी तिकडे टॉयलेट साफ करायला लावलंय डीनला। मला खरं सांगावं, डीनची काय चूक त्याच्यात? काय डीन म्हणला की औषधं नको, औषधं पाठवायची जबाबदारी ही डीनची असते का सरकारची असते? सरकारचं अपयश आहे, त्या मंत्र्याचं अपयश आहे, हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे। आणि मी या व्यासपीठावरून शिंदे सरकारला सांगते, मी चेतावणी देते खरं की शिंदे सरकारनी जो कोणी मंत्री असेल त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे।
या शासकीय रुग्णालयातील दुर्गंधीचा त्रास केवळ रुग्णांनाच होतो असं नाही, तर त्या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना देखील या दुर्गंधीयुक्त वातावरणाचा सामना करावा लागतोय. या घाणीमुळे रुग्णांना आधार देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाच आजारी पडण्याची भीती वाटू लागली आहे. मी ओरडून सांगलो की माझं पेशंट थोडं आम्ही लांबून आलो, ॲम्ब्युलन्स बांधून आलो, तर आमचा पळापळी केलं साहेब. मेडिकल आणलो मी 2,000 रुपये. शौचालय साहेब इथं बसायला आम्हाला जागा नव्हती, इथपर्यंत ते पुरं घाण होतं साहेब. आणि इकडं आहे ना पुरे ते वास घाण. आता तुम्ही जाऊन बघा साहेब, मुन्याचा वास होता. आम्ही इथं बसून रात्र काढली साहेब बसायला. आता दुरुस्त केली साहेब. खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयाचे डीन SR वाकोडे यांच्याकडून साफ करून घेतलेल्या टॉयलेटमधील साफसफाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या असुविधांबाबत आता बोललं जात आहे, कारण इथं मागच्या 48 तासात जवळपास 31 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर इथल्या असुविधांच्या बाबतीत बोललं जाते. आज हिंगोलीचे खासदार तथा शिवसेना एकनाथ शिंदे या गटाचे नेते हेमंत पाटील यांनी स्वतः इथल्या डीनला जे शौचालय स्वच्छ करायला लावलं. तर या शौचालयाची या रुग्णालयातील आपण अवस्था बघू शकतो. इथं आज ही सगळी स्वच्छता करण्यात आलेली आहे. यापूर्वी ही अतिशय घाण सर्व हे शौचालय होते, आपण बघू शकतो. मधले सुद्धा शौचालय आज स्वच्छ करण्यात आलेत. त्यानंतर सुद्धा ह्या परिस्थिती आता उद्भवली आहे. इथलं जे शौचालय आहे ते अजूनही बघू शकतो आपण बंद आहे. मात्र जर एक प्रश्न उपस्थित केला तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये रुग्णालय जे आहेत ते अतिशय पूर्ण काम या स्वच्छतेचं केलं पाहिजे. इथे जवळपास 200 स्वच्छता कर्मचारी या रुग्णालयासाठी आहेत, मात्र ते HODच्या घरी काम करतात असा आरोपही हेमंत पाटलांनी केला होता. त्यानंतर आता स्वच्छतेला इथं सुरुवात झालेली आणि आपण बघू शकतो की हे शौचालय अजूनही बंदच आहे, याला कुलूप लावण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, नांदेड. रुग्णालयात आजारी व्यक्ती बरा होत असतो, मरणासन्न व्यक्तीला जीवनदान मिळतं. मात्र नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात वेगळं चित्र आहे. या रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेचं साम्राज्य पाहिलं की रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. याच विषयावर होता आजचा आपला दुसरा प्रश्न. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, नांदेड शासकीय रुग्णालयात डीनकडून टॉयलेट साफ करून घेतलं. खासदार हेमंत पाटलांची ही कृती योग्य आहे का? यूट्यूबवरून संजय आदमाने स्वच्छतागृह साफ नव्हतं तर जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करायची. खासदार साहेबांनी स्वतः साफ करायचं. त्यांना लोकसेवेसाठीच निवडून दिलेलं आहे. यूट्यूबवरून प्रदीप लोंढे, खासदारांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वतः साफ करायला पाहिजे होतं, जास्तीची मते मिळाली असती. फेसबुकवरून अनिल डाकळे, प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये हीच परिस्थिती आहे. तेथील वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. हे जे केले ते योग्यच आहे. फेसबुकवरून एकनाथ शिवतरे, दोघांनी करायला पाहिजे होते, दोघेही आपली जबाबदारी विसरले आहेत. एक्सवरून मुकेश हरळे, मुळात ते हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत. ते नांदेडच्या रुग्णालयांमध्ये ढवळाढवळ करू शकत नाहीत. नांदेडची घटना ही डीनची नव्हे तर सरकारची चूक आहे. एक्सवरून अनिल घोणसे, ही पद्धत एकदम चुकीची आहे. एक्सवरूनच विनायक मुंबई, डीन साहेबांनी कोर्टात अवमान याचिका दाखल करावी. डीनची काही चूक असेल, हलगर्जीपणा झालाच असेल तर विभागीय चौकशी आणि कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे. सरकारने जबाबदारीपासून पळ काढू नये. इंस्टाग्रामवरून किशोर भुजबळ, नेत्याने भ्रष्टाचार केला तर काय धून घ्यायचं त्यांच्याकडून. इंस्टाग्रामवरून संगम पाटील, योग्य निर्णय. सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी अधिकारी रुग्णांची दखल घेत नाहीत, फक्त पगारासाठी कामावरती रुजू झालेले असतात. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात केवळ घाण आणि दुर्गंधीचं रुग्णांची परीक्षा घेत नाहीये, तर या रुग्णालयातील नादुरुस्त CT स्कॅनमुळे गोरगरीब रुग्णांना
आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. रुग्णांना अल्प दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी सीटी स्कॅन यंत्र बसवण्यात आलं. मात्र ती यंत्रणाच बंद असल्यानं ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन सीटी स्कॅन करून घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. असंख्य गरीब रुग्णांजवळ पैसे नसल्यामुळे ते खासगीत जाऊन सीटी स्कॅन काढू शकत नाहीत. त्यामुळे ते मेडिकलमध्येच बसून यंत्र दुरुस्तीची वाट पाहत असल्याचं भीषण चित्र सुद्धा आहे. सीटी स्कॅनची दुरुस्ती न झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला किती गांभीर्य आहे याची यावरून जाणीव होते. नांदेडच्या रुग्णालयातील रुग्णांचे होणारे हाल आणि दुरावस्थेवरूनच आम्ही आपल्याला प्रश्न विचारला होता. त्यावर महाराष्ट्रानं काय कौल दिला तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात डीनकडून टॉयलेट साफ करून घेतलं. खासदार हेमंत पाटलांची ही कृती योग्य आहे का? एकूण 10,000 मतं यूट्यूबवर 62% लोकांनी होय म्हटलंय, कृतीचं समर्थन केलंय. 38% लोकांनी मात्र नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 2,300 मतं. एकूण 60% लोकांनी होय म्हटलंय, 41% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 1,500 मतं. इथे मात्र 75% लोकांनी कृती योग्य नाही असं म्हटलंय, फक्त 25% लोकांनी होय म्हटलंय. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. डॉक्टर म्हणजे देवदूत किंवा डॉक्टरमध्ये देव भेटला असं मानणारे अनेक लोक आजही आपल्या आजूबाजूला आहेत. असं हे अत्यंत महान शास्त्र आणि उदात्त हेतू असलेला व्यवसाय आहे. पण याचा अनेकांना विसर पडल्याचं चित्र अलीकडच्या काळात सर्वत्र दिसतं. कधी रुग्णांना ATM म्हणून वापरणारे डॉक्टर आपल्याला भेटतात, तर कधी डॉक्टरांना मारहाण करणारे रुग्णांचे नातेवाईक. औषध खरेदीत गदारोळाच्या बातम्या येत राहतात. आलेल्या कोट्यावधीचा निधी परत गेल्याचंही आपण ऐकत वाचत पाहत राहतो. सरकारी रुग्णालयांची स्थिती खराब असल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. पैसा नाही किंवा पर्याय नाही असे लोकच सरकारी रुग्णालयात जातात असं मानलं जातं. खाजगी रुग्णालयात पैसा गेला तरी चांगली काळजी, चांगले उपचार, चांगल्या सोयी सुविधा मिळतात अशीही जनसामान्याची भावना बनते, ती सुद्धा त्यामुळेच. ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असणारी सरकारी रुग्णालयं चांगली, टापटीप, पुरेसा औषध साठा असलेली, सर्व वैद्यकीय सोयींनी युक्त अशी ठेवण्यात काय अडचण येत असतील आणि त्या अडचणी आपण का सोडवू शकत नसू? आरोग्य यंत्रणेशी संबंधित छोटे मोठे प्रश्न सोडवणं खरंच इतकं अवघड आहे का? की यातही राजकारण आल्यामुळे त्याचा फटका वैद्यकीय क्षेत्राला आणि रुग्णांनाही बसतोय. वैद्यकीय शास्त्रातील आचारसंहिता, नैतिकता, नीतिमूल्य कसोशीनं पाळणारे डॉक्टर आजही मोठ्या संख्येनं आहेत. त्यांना राजकीय पाठबळ, राजाश्रय मिळाला तर ते ब्रँड अँबॅसेडरचं काम करू शकतील. त्यामुळे या क्षेत्रातील अनागोंदी कमी होण्यास मदतही होईल. ती इच्छाशक्ती आपले धोरणकर्ते, राजकारणी दाखवतील अशी अपेक्षा. हलगर्जीपणामुळे छोट्या छोट्या बेसिक गरजांअभावी निष्पाप, निरागस जीव हकनाक बळी जाणार नाहीत अशी आशा करूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.